नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूयात हेडलाईन्सने. 73वा प्रजासत्ताक दिन गोव्यासह देशभरात उत्साहात. निवडणूक आचारसंहितेमुळे राजकीय नेते सोहळ्यापासून अखेर 6 भाजपा उमेदवारांची अंतिम यादी जाहीर. डिचोलीत अपेक्षेप्रमाणे राजेश पाटणेकरांना तिकीट. कुंभारजुवेत जनिता पांडुरंग मडकईकर यांना तिकीट देत सिद्धेश श्रीपाद नाईकांचा पत्ता कापला. राजकीय नेत्यांना 5 वर्षात सापडलं गबाड. आमदार मंत्र्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे. निवडणूक प्रतिज्ञापत्रातून नेत्यांची संपत्ती उघड. पाण्याच्या भरमसाठ बिलांमुळे गोमंतकीय त्रस्त. मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक चर्चेसाठी यावं. आपचे नेते अमित पालेकरांचं आव्हान. भाजपा सरकारकडून लोकांची फसवणूक झाल्याचा पालेकरांचा आरोप. आणि गोव्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. अध्यात्मातील योगदानासाठी कुंडई तपोभूमीचे पीठाधीश श्री ब्रह्मेशानंद स्वामींना पद्मश्री. तर क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकरांना पद्मश्री जाहीर. 73वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. निवडणूक आचारसंहितेमुळे राज्यातील राजकीय नेते जाहीर सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत. राज्यपाल PS श्रीधरन पिल्ले यांनी कंपाल परेड मैदानावर ध्वजारोहण करून गोमंतकीयांना संदेश दिला. दिल्लीतील सोहळ्यानं नेहमीप्रमाणे देशवासियांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पाहुयात या सोहळ्याची काही दृश्य. In our constitution, according to its basic concept, we are a sovereign country. The challenges to our sovereignty from outside and of course certain extent from internal also is there, but we are one of the best force in the world and we are able to overcome it. Our constitution mainly pointing out 6 aspects. One is of course with respect to our sovereignty and regarding sovereignty in this moment we all should try our level best to protect the concept of sovereignty, and for that purpose we will have to dedicate ourselves on this auspicious day. And secondly, fundamental rights are there. That is one of the important features of our constitution. For protecting the same we are all working together. भाजपच्या 6 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. डिचोलीत अपेक्षेप्रमाणे राजेश पाटणेकर यांना तिकीट देण्यात आलंय, तर सांताक्रूजमध्ये टोनी फर्नांडिस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुंभारजुवेत पांडुरंग मडकईकर यांची पत्नी जनिता मडकईकर यांना तिकीट देण्यात आल्यानं सिद्धेश श्रीपाद नाईक यांचा पत्ता कापला गेलाय. याचा आढावा घेतलाय आमचे सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी. भाजपची अंतिम उमेदवारांची यादी म्हणजे जे 6 उमेदवार भाजपने जाहीर केले नव्हते एवढे दिवस, त्यांची यादी शेवटी आत्ता काही वेळापूर्वी प्रसिद्ध झालेली आहे. खरं म्हणजे ही यादी काल संध्याकाळी येणार असं खुद्द प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानवडे यांनी काल सांगितलं होतं, पण ती काल आली नाही. ती आता दुपारी म्हणजे साधारण 2:15च्या दरम्यान ही यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे 6 मतदारसंघ आहेत, बिचोली, कलंगूट, सांताक्रूज, कुंभारजुवा, कुठ्ठाळी आणि कुडतरी, या 6 मतदारसंघांमध्ये कोण कोण उमेदवार आहेत ते आपण पाहूया आणि त्यानंतर त्या संदर्भातलं जे विश्लेषण आहे ते करण्याचा प्रयत्न करूया. सर्वात प्रथम बिचोली मतदारसंघ. डिचोली मतदारसंघात पुन्हा एकदा राजेश पाटणेकर यांनाच भाजपने उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलंय. त्यानंतर कलंगूटमध्ये काल ज्यांनी
भाजपात प्रवेश केला असे कळंगूटचे माजी सरपंच, जे अनेक वर्ष सरपंच म्हणून त्याचे काम पाहिलं आहे कळंगूट पंचायतीचं, आणि ते विद्यमान पंच आहेत, ते जोसेफ सिक्वेरा यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर सांताक्रूजमध्ये अँटोनियो फर्नांडिस म्हणजे टोनी फर्नांडिस, जे विद्यमान भाजपचे सध्याचे आमदार आहेत, त्यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. त्यानंतर कुंभारजुवा मतदारसंघात जनिता मडकईकर यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यानंतर कुठ्ठाळीत नारायण नाईक, जे भाजपचे फार जुने कार्यकर्ते आहेत, त्यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. आणि त्यानंतर कुडतरी मतदारसंघात श्री अँटोनी बार्बोजा यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. आता या 6 मतदारसंघांच्या उमेदवारीबाबत आपण थोडंसं विश्लेषण करूया. या उमेदवारी देण्यावरून मागच्या काही दिवसात जे राजकारण झालं त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वात प्रथम बिचोली मतदारसंघ. आम्हाला सर्वांना माहिती आहे की बिचोली मतदारसंघात राजेश पाटणेकर हे तिथले विद्यमान आमदार होते, सभापती होते. त्यांनी यावेळी आपण भाजपच्या उमेदवारीच्या दावेदारीपासून आपल्याला स्वतःला अलिप्त ठेवलं होतं, त्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर भाजपनं चाचपणी सुरू केली, पण शेवटी राजेश पाटणेकर यांना डिचोलीत कोणताही भक्कम पर्याय असू शकत नाही, किंवा त्यांनाच जर उमेदवारी दिली तरच भाजपच्या विजयाची खात्री जेव्हा त्यांना पडली, त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे, सतीश धोंड, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत या सर्वांनी जाऊन राजेश पाटणेकर यांची मनधरणी केली, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं. आणि त्यानंतर राजेश पाटणेकर यांनी भाजपची उमेदवारी स्वीकारण्यासाठी आपली तयारी दर्शवली होती आणि आज शेवटी पाटणेकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यानंतर कळंगूट मतदारसंघ. आम्हाला माहिती आहे की कळंगूटचे आमदार मंत्री होते असे मायकल लोबो, त्यांनी भाजपला रामराम केलं होतं आणि त्यानंतर कळंगूटमध्ये भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. आणि शेवटी काल थोड्या ज्या राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या त्यात कळंगूटचे माजी सरपंच, विद्यमान पंच, त्यांनी अनेक वर्ष कळंगूट पंचायतीचे सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे असे जोसेफ सिक्वेरा, जे एकेकाळी मायकल लोबो यांना निवडून आणण्यासाठी 2012 मध्ये त्यांनी काम केलं मनोहर पर्रीकर यांच्या सांगण्यावरून. त्यानंतर ते मायकल लोबो यांच्या विरोधात गेले, मायकल लोबो यांचे विरोधक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आणि काल भाजपनं त्यांना पक्षात प्रवेश दिला आणि आज भाजपनं कळंगूटची उमेदवारी जी आहे ती जोसेफ सिक्वेरा यांना जाहीर केलेली आहे. म्हणजे काल प्रवेश केला आणि आज जोसेफ सिक्वेरांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यानंतर सांताक्रूज मतदारसंघात सुद्धा राजकीय घडामोडी सुरू होत्या. सांताक्रूज मतदारसंघामध्ये सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत टोनी फर्नांडिस यांच्याऐवजी बाबूश मोन्सेरात यांना तिथं त्यांना दुसरे उमेदवार जे आहेत, ताळगावचे जे सरपंच आहेत, त्यांना उमेदवारी देण्याचा त्यांचा विचार होता. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं होतं. पण भाजपनं ही उमेदवारी जी आहे ती टोनी फर्नांडिस यांना कायम ठेवलेली आहे. आता हा निर्णय घेताना बाबूश मोन्सेरात यांना विश्वासात घेण्यात आलं आहे का, हा मोठा एक विषय आहे. जर त्यांना विश्वासात घेऊन टोनी फर्नांडिस यांना उमेदवारी जर देण्यात आली असेल तर काही मोठा प्रश्न नाही. पण जर बाबूश मोन्सेरात यांना डावलून किंवा त्यांनी जे नाव दिलं होतं ते नाव बाजूला करून जर टोनी फर्नांडिस यांना भाजपनं उमेदवारी जर दिली तर बाबूश आता काय निर्णय घेतात, ते पक्षानं जो आदेश दिला आहे तो मान्य करून टोनी फर्नांडिस यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी काम करतात की अंतर्गत काही कुरघोडी होतात, कारवाया होतात, हे पाहावं लागेल. कारण सांताक्रूजमध्ये बाबूश मोन्सेरात यांचं चांगला असा होल्ड आहे. सांताक्रूजमध्ये ते स्वतः आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आलेले आहेत यापूर्वी आणि आता ते पणजीचे आमदार आहेत, त्यामुळं तेही पाहावं लागेल. त्यानंतर महत्त्वाचा मतदारसंघ तो म्हणजे कुंभारजुवा मतदारसंघ. कुंभारजुवा मतदारसंघामध्ये 2 नावं जी आहेत ती गेली होती. एक पांडुरंग मडकईकर यांचं आणि दुसरं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सध्याचे विद्यमान केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र, जे सध्या जिल्हा पंचायत सदस्य म्हणून काम करत आहेत, ते सिद्धेश श्रीपाद नाईक यांचं देखील नाव केलं होतं. पण भाजपनं आता ही दोन्ही नावं डावलून शेवटी ती उमेदवारी जी आहे ती पांडुरंग मडकईकर यांच्या पत्नी जनिता मडकईकर ह्यांना दिलेली आहे. म्हणजे कुठंतरी सिद्धेश श्रीपाद नाईक यांचं नाव भाजपनं वगळलेलं आहे. आपण हल्ली जर बघितलं तर या 2 गोष्टी अशा प्रामुख्यानं घडलेल्या आहेत जे भाजपचे
ज्यांनी भाजप उभा केला गोव्यात, ज्यांनी तळागाळात भाजपचं चिन्ह पोचवलं, भाजपचा पक्ष पोचवला आणि भाजप मोठा केला, असे दोन नेते, एक स्वर्गीय मनोहर पर्रीकर माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री, आणि दुसरे जे आहेत ते म्हणजे श्रीपाद भाऊ म्हणजे श्रीपाद नाईक, जे गेली 5 टर्म उत्तर गोव्यातून साधारण निवडून येत आहेत, 6 टर्म निवडून येत आहेत आणि उत्तर गोव्याचं प्रतिनिधित्व करत आहेत खासदार म्हणून. त्यापूर्वी त्यांनी मडकईचे आमदार म्हणून काम निवडून ते आलेले आहेत आणि गेली अनेक वर्ष ते आता केंद्रात मंत्री आहेत. असं महत्त्वाचं नाव, असं महत्त्वाचं मुख्य नेता गोव्यातला भाजपचा, बहुजन समाजाचा असा हा नेता, त्यांचे पुत्र जे आहेत म्हणजे सिद्धेश श्रीपाद नाईक, ह्यांची देखील भाजपनं उमेदवारी नाकारलेली आहे आणि तिथं जनिता मडकईकर यांना उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे ज्या नेत्यांनी गोव्यात पक्ष उभा केला असे मनोहर पर्रीकर आणि त्यानंतर आता श्रीपाद नाईक, ह्या दोघांच्या पुत्रांना, मुलांना भाजपनं उमेदवारी नाकारलेली आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर शेवटचे 2 मतदारसंघ, एक म्हणजे कुठ्ठाळी मतदारसंघ. कुठ्ठाळी मतदारसंघात दाबोळीचे आमदार मंत्री माविन गुदिनो हे गिरीश पिल्लई, जे सांकवाळचे सरपंच आहेत, त्यांचं नाव पुढे करत होते आणि त्यांच्या नावामुळं मॉविन गुदिनो हे परप्रांतीय लोकांना किंवा गोवा बाहेरील लोकांना तिकीट देण्यासाठी धडपडत आहेत, अशा तऱ्हेची टीका त्यांच्यावर होत होती. सोशल मीडिया असेल किंवा वर्तमानपत्र असेल किंवा अंतर्गत देखील भाजपच्या मोठी खळबळ माजली होती. गिरीश पिल्लई यांच्या नावाची घोषणा, गिरीश पिल्लई यांना समर्थन दिल्यामुळे मॉविन गुदिनो यांनी, पण तिथं सुद्धा आता भाजपनं गिरीश पिल्लई यांना उमेदवारी न देता पक्षाचे एक जुने कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्ते नारायण नाईक ह्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आता माविन गुदिनो काय करतात त्यांच्या भूमिकेकडे सुद्धा लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण माविन गुदिनो यांनी यापूर्वी जाहीरपणे सांगितलंय की जरी गिरीश पिल्लई यांना भाजपने उमेदवारी दिली नाही तर गिरीश पिल्लई यांना अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत पाठवण्याची गरज आहे, असं मॉविन गुदिनो यांनी विधान केलं होतं. त्यामुळे आता कुठ्ठाळीत मॉविन गुदिनो नारायण नाईक यांच्यासाठी काम करतात, त्यांना निवडून आणण्यासाठी काम करतात की त्यांनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे गिरीश पिल्लई ह्यांना निवडून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, हे पाहावं लागेल. आणि शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे कुडतरी मतदारसंघ. कुडतरी मतदारसंघात अँथोनी बार्बोजा ह्यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. अशी चर्चा होती की भाजप अलेक्स रेजिनाल्ड ज्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देऊन टीएमसीत प्रवेश केला, टीएमसीतून त्यांनी टीएमसीचा देखील राजीनामा दिला, अशा अलेक्स रेजिनाल्ड यांच्या पाठीशी भाजप राहील की भाजप तिथं उमेदवार उभा करेल, अशी चर्चा सुरू असताना आता भाजपनं तिथं अँथोनी बार्बोजा ह्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली आहे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ देनेसा, व्हिडिओ जर्नलिस्ट कनिफ तारिक, पणजी. पाण्याच्या भरमसाठ बिलांमुळे गोमंतकीय त्रस्त झाले असून मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर सार्वजनिक चर्चेसाठी यावं असं आवाहन आपचे नेते ॲडव्होकेट अमित पालेकर यांनी दिलंय. मोफत पाण्याच्या बाता मारून भाजपा सरकारनं प्रत्यक्षात पाण्याची भरमसाठ बिलं लोकांना देऊन फसवणूक केल्याचा आरोप पालेकर यांनी केलाय. भारतीय जनता पार्टी आणि हो आमचो सीएम आणि एक स्कीम केली की आपण लोकांक उदक फुकट दितलो. मागीर लोकांक बिलां आयली, उदक फुकट तर मेळ्ळेंच ना, लोकांक 10 पटीन बिलां आयली. ती बिलां आयल्या उपरांत बोवाळ जाल्या उपरांत सीएमान परत एकदा लोकांक आश्वासन दिलें की हे जे बिलां तुमकां आयल्या ती आमच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकी खातीर आसा. That means he is an incompetent chief minister who has no control over his staff. कारण अजून पर्यंत हो incompetent chief minister find out करू शकलो ना की कोणाक लागून ही बिलां चुकीची आयली. मागीर ताणें सांगलें की ही बिलां मुद्दाम कोणी तरी चुकीची धाडली लोकांक. म्हणजे सरकाराचो कितें म्हणटाले अंधेर नगरी चौपट राजा अशी परिस्थिती. हो जो सीएम आसा आनी हे जे सरकार आसा ते सरकार जेन्ना लोकांक आश्वासन दिता की हे जे तुमकां बिलां आयल्या ती भरूं नाकात, हांव तुमकां गॅरंटी दिता, ही आश्वासन सिमिलर आसा जशी आश्वासनां पयलीं दिल्ली की 1 तारखेपर्यंत तुमच्या रस्त्या वयले खंयच्याच रस्त्यार खड्डे उरचे ना. खड्डे तशेंच उरले आनी आश्वासनूच उरलें. आनी हे उदकाचें बील जें म्हणटा पळय, जें ताणें लोकांक सांगिल्लें की तें बील भरूं नाका, आमी करेक्ट करून तुमकां बील धाडटले. लोकांक नवी बिलां आयल्यात. हें बील, नवें बील, हातूंत भितर तुमी पळयत जाल्यार नवें बिलूय आयला ताका 2775 रुपया घरगुती
युजेस ऑफ वॉटर 2775 रुपयाचे बिल एकल्याक आयला. तातूंत भितर एरियर्स एड केल्या 5915 रुपया. जे बिल भरूं नाका सांगिल्ले चीफ मिनिस्टरान ते एड करून टोटल बिल 8753 रुपया. फटिंगपणाची आश्वासनां जर तुज्यान कापालजात आशिल्ली जाल्यार तो सरकारी अधिकारी तुवें फांड आउट करपाक जाय आशिल्लो. जाणें ती बिलां तूं म्हणटा की मुद्दामून रॉंग दिल्ली, साबोटाज केल्ली म्हणून, जाल्यार इट इज अ सिरियस ऑफेन्स. बट इनकॉम्पिटंट दॅट यू आर, Mr. Chief Minister, I challenge you once again to come forward. Let's hold a public debate over your फटिंगपणा. कारण जी फटिंगपणा तुम्ही करत आयल्यात मागची 10 वर्सां जाली आनी आजूय म्हाका दिसता खंय तरी ती उगड जावपाक जाय. कापालजात आसा जाल्यार परत एकदां सांगता, जागो ठरय, टायम ठरय आनी तुजो वेळ ठरय. ज्या वेळार तुका दिसता की लोकांची प्रश्न आमी तुमच्या मुखार घेवन येतले आनी ताजे कडेन जर तुमचे कडेन उत्तरां आसा जाल्यार म्हजे बरोबर पब्लीक डिबेटाक तयार राव. पळया खरें कितें आनी खोटें कितें तें. कारण तुमची जी खोटाडेपणां आसा ती ह्या बिलांतल्यान दिसता. दीस इज ओन्ली वन बिल. अशी कितलीशींच बिलां गोंयकारांक आयल्या, जी बिलां आज हजारांनी आसा. उदकाची बिलां, फुकट उदक सोडात, पूण लोकांच्या तोंडचे उदक आज पळा म्हणटा पळय, तोंडाचे पाणी पळाले लोकांच्या. भीक नको कुत्रा आवर म्हणपाची परिस्थिती आयल्या लोकांचेर आज, आणि त्या ह्या बिलांतल्यान दिसून येता. आता बातमी राजकीय नेत्यांच्या संपत्तीमधील प्रचंड वाढीची. 5 वर्षांपूर्वी या नेत्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील संपत्ती आणि आता सादर केलेल्या संपत्तीचा आकडा पाहिला तर सर्वसामान्यांची झोप उडून जाईल. पाहुयात सविस्तर वृत्त. मगो पक्षाचे अध्यक्ष तथा प्रियोळचे माजी आमदार दीपक ढवळीकर यांनी 2017 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली मालमत्ता सुमारे 14 कोटी 44 लाख दाखवली होती. यावेळी ती 32 कोटी 75 लाख असल्याचं नमूद केलंय. 2017 मध्ये परवरीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या रोहन खवटे यांनी त्यावेळी स्वतःची मालमत्ता सुमारे 9 कोटी 34 लाख दाखवली होती. यावेळी ती 21 कोटी 63 लाखावर पोहोचली आहे. मंत्री तथा भाजपचे दाभोळीचे उमेदवार माविन गुदिन्हो यांनी गेल्या वेळी आपली मालमत्ता 10 कोटी 74 लाख दाखवली होती. त्यांनी नुकत्याच सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ती 22 कोटी 22 लाख असल्याचं नमूद केलंय. म्हणजेच या तिन्ही नेत्यांची मालमत्ता 5 वर्षात दुपटीहून अधिक वाढली आहे. मंत्री तथा भाजपचे कुडचडीचे उमेदवार निलेश काब्राल यांनी 2017 मधील प्रतिज्ञापत्रात 19 कोटी 95 लाखांची मालमत्ता दाखवली होती. पण 4 दिवसांपूर्वी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ती 28 कोटी झाल्याचं नमूद केलंय. मडकईचे मगोचे ज्येष्ठ आमदार सुदीन ढवळीकर यांच्या मालमत्तेत या 5 वर्षात सुमारे 6 कोटींची वाढ झाली आहे. 2017 साली त्यांनी 10 कोटी 58 लाखांची मालमत्ता असल्याचं म्हटलं होतं. यावेळी प्रतिज्ञापत्रात 16 कोटी 90 लाखांची मालमत्ता त्यांनी नमूद केली आहे. माजी मंत्री तथा भाजपाचे प्रियोळचे उमेदवार गोविंद गावडे यांच्या मालमत्तेत 1 कोटी 46 लाखांची वाढ झाली आहे. आमदार तथा भाजपाचे शिरोड्याचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्या मालमत्तेत सुमारे 3 कोटींनी, काँग्रेसचे मुरगावचे उमेदवार संकल्प आमोणकर यांच्या मालमत्तेत सुमारे 2 कोटींनी, तर माजी उपसभापती तथा काणकोणचे अपक्ष उमेदवार इजिदोर फर्नांडिस यांच्या मालमत्तेत केवळ 6 लाखांनी वाढ झाल्याचं त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झालंय. या यादीत एका उमेदवाराची मालमत्ता घटल्याचंही दिसून आलंय. मगोचे डिचोलीचे उमेदवार नरेश सावळ यांनी 2017 साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 6 कोटी 9 लाखांची मालमत्ता दाखवली होती. परंतु 2 दिवसांपूर्वी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेत घट होऊन ती 5 कोटी 86 लाखावर आल्याचं नमूद केलंय. राजकीय नेते, मंत्री आणि आमदार यांची संपत्ती म्हटल्यानंतर ही संपत्ती त्यांनी कशी मिळवली याकडे सर्वसामान्यांचं लक्ष जातं. साहजिकच ही सगळी संपत्ती त्यांनी भ्रष्टाचार करून कमावली का असा एक प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र तो प्रश्न सगळ्यांच्याच बाबतीत योग्य ठरेल असं नाही. कारण यातल्या बहुतेक मंत्री आमदारांचे किंवा नेत्यांचे स्वतंत्र व्यवसाय आहेत. काही जण रिअल इस्टेट व्यवसायामध्ये आहेत, काही जण इतर व्यवसायामध्ये आहेत. त्यामुळे त्या व्यवसायातून त्यांचं उत्पन्न वाढत असतं आणि राजकारण हा त्यांच्यासाठी दुसरा एक पर्याय असतो. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जरी आपण या नेत्यांच्या
उत्पन्नाविषयी चर्चा करत असलो तरीसुद्धा येणाऱ्या आपल्या विधानसभेसाठी आपण जे लोकप्रतिनिधी निवडणार आहोत ते या संपत्तीकडे बघून तर निवडले पाहिजेतच, परंतु त्याचबरोबर शिक्षण असेल किंवा त्यांची सामाजिक पार्श्वभूमी असेल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून चांगले उमेदवार जे गोव्याच्या भवितव्यासाठी विधानसभेमध्ये आपला परफॉर्मन्स देतील असे उमेदवार आपण निवडायला हवेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कानिपनाथ तारीसह मी सचिन कुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. कुंडई तपोभूमीचे पीठाधीश श्री ब्रह्मेशानंद स्वामींना अध्यात्मातील योगदानासाठी तर गोमंतकीय फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार जाहीर केलाय. या पुरस्कारामुळे गोव्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 2022 सालासाठी 128 पद्म पुरस्कारांची घोषणा मंगळवारी संध्याकाळी करण्यात आली. गोव्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली. पद्मश्री जाहीर झालेल्या स्वामी ब्रह्मेशानंद यांचा मोठा संप्रदाय आहे. व्यसनमुक्तीच्या कार्याबरोबरच त्यांनी अध्यात्मासाठी मोठं योगदान दिलंय. धार्मिक शिक्षणाची सोयही त्यांनी केली आहे. गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि इतर क्षेत्रातही त्यांनी मोलाचं योगदान दिलंय. पद्मश्री जाहीर झालेले ब्रह्मानंद शंखवाळकर भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार होते. उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून देशभरात त्यांना ओळखलं जातं. 80च्या दशकात शंखवाळकर यांनी संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 1983 ते 1986 या कालावधीत शंखवाळकर यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे 1985 ते 1995 या दशकातील उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं. 1997 मध्ये भारत सरकारचा प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला. सध्या ते गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पद्मश्री जाहीर झाल्याचं कळताच खूप आनंद झाला. माझ्या या कारकिर्दीत संपूर्ण गोव्यातील क्रीडाप्रेमींचा मोलाचा हातभार आहे, असं ब्रह्मानंद शंखवाळकर म्हणाले. गोमंतकीय जनतेच्या वतीने मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी श्री ब्रह्मेशानंद स्वामी आणि ब्रह्मानंद शंखवाळकर यांचं अभिनंदन केलंय. ब्रह्मेशानंद स्वामींनी समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचं कार्य केलं, असं मुख्यमंत्री म्हणाले. ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी गोव्याचं नाव जगभरात पोचवलं. फुटबॉल आणि शंखवाळकर असं समीकरण रूढ झालं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानवडे, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, NRI आयुक्त नरेंद्र सावईकर, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर आणि सतीश धोंड यांनी ब्रह्मेशानंद स्वामींची भेट घेऊन पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले. ब्रह्मानंद शंखवाळकर यांच्याही घरी भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर भाजपाला आणखी एक धक्का बसलाय. पक्षाचे ताळगावातील निष्ठावान कार्यकर्ते दत्तप्रसाद नाईक यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. विधानसभा निवडणुकीत पणजीत उत्पल पर्रीकरांना पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. माननीय महाराष्ट्राचे आदले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यानी पयर अनाउन्स केल्यो टिकेट्स आणि अनाउन्स करतना ताणें जे सुरवातीक भाशण केलें तातूंत ताणें बीन म्हणलें की 2007 ते 2012 हो जो काळ आशिल्लो हो गोंयच्या हातूंत सगळ्यांत करप्ट एंड इट वॉज द वर्स्ट गव्हर्मेंट. आनी माननीय देवेंद्रजीच त्या गव्हर्मेंटांचे 12 मिनिस्टरां मदले 9 मिनिस्टरां भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून त्या दिसा डिक्लेअर करता. खंय तरी आज वेळ आयिल्लो आसा की जशें हांवें म्हणलें, आय कॅनॉट वर्क विथ बाबूश मनसरात एंड जेनिफर मनसरात फॉर द नेक्स्ट 5 years अगेन. 3 वर्सां हांवें कशी तरी काडली. आय हॅव टेंडर्ड माय रेजिग्नेशन एज द प्रायमरी मेंबर ऑफ भारतीय जनता पार्टी. आनी म्हज्या सगळ्या कार्यकर्त्यांक गोंयभर जर हांव खंय चुकला जाल्यार आज हांव तांचे कडेन माफी मागता. आनी गोंयकारां खातीर, ताळगांवकारां खातीर, पणजेकारां खातीर हांव सदांच आसतलो. आय वील बी देर इन अ न्यू रोल टू फायट दीस करप्ट फोर्सीस, टू फायट दीस गुंडा एलिमेंट्स. आनी जें कितें पणजेकारां खातीर जाय, जें कितें ताळगांवकारां खातीर जाय, जें कितें गोंयकारां खातीर जाय तें करपा खातीर हांव केन्नाच फाटीं रावचो ना. वेळ आयिल्लो आसा एक नवी लढाई चालू करपाची, एक नवी दिशा जी म्हणटा ती आमी तातूंत सगळ्या युथांक आतां पयलीं म्हणजे कशेंच बळी पडपाक ना दिवपाची. एक बरें सरकार, एक बरे आमदार आतां गोंयांत निवडून येवपाची सारकी गरज आयिल्ली आसा.
आनी पणजेच्यान ही एक मोठी सुरवात जाल्ली आसा. आमचे स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकर हांचो चलो उत्पल मनोहर पर्रीकर हे पणजेच्यान इंडिपेंडंट निवडणूक लडटा. ताच्या बरोबर सामकें ठामपणे रावपाचें हांवें डिसिजन घेतिल्लें आसा. तशेंच ताळगांव मतदारसंघानूय एक बऱ्या उमेदवाराक तेंकोय दिवन निवडून हाडपाचें डिसिजन आमी घेतिल्लें आसा. एंड आय एम नॉट कंटेस्टिंग, तें बीन तुमकां सांगता. आय एम नॉट रिजायन टू कंटेस्ट ऑन एनी अदर पार्टी. खूब पार्ट्यो अप्रोच जाल्या आपल्या टिकेटीचेर कंटेस्ट कर, हें कर, बट काळजान एकूच पार्टी आसा, ती भारतीय जनता पार्टी आसा. दुसऱ्या पार्टीचो विचार करपाक सामको जड वता, बट हो क्षण आज आयिल्लो आसा आनी हांव ताका फेस करतलो. वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.